Good morning, friends. Now we want to start with the next point in this chapter, that is nothing but the artificial ventilation. Before that, we studied about the different disorders of respiratory system in human being. Human being मध्ये respiratory system मध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या डिसऑर्डर जे आहेत त्याच्यामध्ये एम्फायसेमिया, सिलिकोसिस, ॲस्बेस्टॉसिस, ज्याला ऑक्युपेशनल डिसऑर्डर आपण म्हणतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अस्थमा असेल, निमोनिया असेल, हे वेगवेगळ्या डिसऑर्डरचा आपण स्टडी केला. आज आपल्याला आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे काय याचा स्टडी करायचा आहे, त्याचबरोबर व्हेंटिलेटर म्हणजे काय याचा स्टडी करायचा आहे. सो artificial ventilation is also called as the artificial respiration. Artificial ventilation is also called as the artificial respiration, which is used in the persons when natural respiration cases are flattering. म्हणजे हे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन जे आहे तर त्याला आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन असं म्हणतो. आणि ज्याचा यूज हा कुणामध्ये केला जातो तर ज्या व्यक्तीमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल किंवा ते फॉल्ट असेल तर अशा वेळेस हा आर्टिफिशियल रेस्पिरेशन जे आहे तर ती प्रोसेस त्या ठिकाणी वापरली जाते. सो विच इज युज्ड टू प्रिव्हेंट डेथ ड्युरिंग दी ड्रॉइंग, चोकिंग, सफोकेशन एक्सेट्रा और इलेक्ट्रिक शॉक. ज्या वेळेस त्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक लागलेला असेल किंवा सफोकेशन झालेलं असेल त्याच्यामध्ये, किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे तर ती चोक झालेली असेल किंवा ब्लॉक झालेली असेल, तर अशा वेळेस हे आर्टिफिशियल रेस्पिरेशन जे आहे तर ते व्यक्तीमध्ये ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. सो विच इन्व्हॉल्व्स टू मेन पॉइंट और टू मेन स्टेप. याच्यामध्ये दोन मेन स्टेपचा समावेश होतो. एक आहे बघा इस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर स्पेसेस फॉर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट टू दी लंग्स. म्हणजे याच्याद्वारे काय केलं जातं तर इस्टॅब्लिशमेंट केली जाते, म्हणजे तयार केलं जातं, त्याचबरोबर मेंटेन केलं जातं. काय मेंटेन केलं जातं अँड ओपन एअर स्पेसेस फॉर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट टू दी लंग्स. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट पासून लंग्स पर्यंत पॅसेज जो आहे किंवा जो ट्रॅकिया असेल, लॅरिंग्स असेल, त्याचबरोबर ब्रॉन्क्युअल असेल तर तिथपर्यंत जर ट्रॅक ब्लॉक झालेला असेल तर तो इस्टॅब्लिश करण्याचं काम आणि मेंटेन करण्याचं काम हे आर्टिफिशियल व्हेंटिलेशनद्वारे केलं जातं. हा त्याच्यामधला एक महत्त्वाची स्टेप असलेली पाहायला मिळते. आणि दुसरी म्हणजे काय फोर्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ॲज इन दी माउथ टू दी माउथ, माउथ टू माउथ रेस्पिरेशन और बाय दी मेकॅनिकल मेथड्स लाईक दी व्हेंटिलेटर. आणि याच्यामध्ये अजून काय केलं जातं फोर्सफुली इन्स्पिरेशन त्या ठिकाणी घडवून आणलं जातं. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इन्स्पिरेशनला आपण काय म्हणतो इनहेलेशन किंवा श्वास आत घेण्याची क्रिया, आणि एक्सपिरेशन म्हणजे त्याला आपण एक्सहेलेशन किंवा श्वास बाहेर सोडण्याची क्रिया असं म्हणतो. तर ती फोर्सफुली घडवून आणली जाते. कुठून कुठपर्यंत फ्रॉम माउथ टू माउथ ऑफ दी रेस्पिरेशन, म्हणजे पूर्णपणे रेस्पिरेटरी ट्रॅक इथे मोकळा करण्याचा प्रयत्न केला जातो त्या, आणि त्याच्यासाठी मेकॅनिकल मीन्सचा वापर केला जातो किंवा त्यालाच आपण व्हेंटिलेटर असं म्हणतो. सध्याच्या काळात कोरोनाची जी सध्या साथ जी आहे तर त्याच्यामध्ये आपण बघा बऱ्याच देशांमध्ये व्हेंटिलेटर किती आहेत, आपल्या देशामध्ये किती आहेत, त्याचा यूज काय आहे हे सर्वांना माहिती झालेलं आहे. तरी पण आपण त्या ठिकाणी व्हेंटिलेशन, आर्टिफिशियल व्हेंटिलेशनलाच काय म्हणतो आपण विच इज कॉल्ड द आर्टिफिशियल रेस्पिरेशन, की ज्याच्यामध्ये जे पर्सन्समध्ये ब्लॉकेज झालेलं असेल किंवा त्याचबरोबर चोकिंग झालेलं असेल, सफोकेशन झालेलं असेल किंवा इलेक्ट्रिक शॉक लागलेला असेल तर अशामध्ये हे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन वापरलं जातं. आणि त्याचबरोबर त्याच्या दोन स्टेप हे आपण पाहिले. आता व्हेंटिलेटर म्हणजे काय आपल्याला पाहायचंय. सो व्हेंटिलेटर इज अ मशीन विच सपोर्ट टू दी ब्रीदिंग and used during the surgery or treatment for serious lung diseases or other conditions when normal breathing fails. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये नॉर्मल ब्रीदिंग प्रोसेस जे आहे तर ती फेल झालेली असते तर अशा व्यक्तींमध्ये वापरलं जाणारं जे मशीन आहे फॉर सपोर्टिव्ह ब्रीदिंग तर ते जे मशीन जे आहे तर त्याला आपण व्हेंटिलेटर असं म्हणतो. सो व्हेंटिलेटर इज अ मशीन विच सपोर्ट टू दी ब्रीदिंग अँड युज्ड ड्युरिंग दी सर्जरी. म्हणजे एखादी सर्जरी करायची असेल तर त्यावेळेस सुद्धा त्या व्यक्तीला व्हेंटिलेटर वापरावं लागतं. त्याचबरोबर एखाद्या डिसीजवरती ट्रीटमेंट द्यायची असेल, फॉर एक्झाम्पल आता सध्या जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत की ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे कोरोना व्हायरसचं, तर अशा व्यक्तीला व्हेंटिलेटरची गरज लागते. आर्टिफिशियल
ब्रिदिंगसाठी, आणि त्याच्यासाठी हा व्हेंटिलेटर त्या ठिकाणी वापरला जातो. किंवा ज्या वेळेस नॉर्मल ब्रिदिंग फेल होतं तर अशा वेळेस हा हे वापरलं जाणारं जे मशीन जे आहे तर त्याला आपण व्हेंटिलेटर असं म्हणतो. लक्षात येतंय? व्हेंटिलेटर इज अ मशीन which support to the breathing and during the surgery, used during the surgery or treatment. सर्जरी आणि ट्रीटमेंटच्या वेळेस किंवा सिरियस डिसीजेस आहेत, लंग डिसीजेस, तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वापरलं जाणारं ब्रिदिंगसाठी आर्टिफिशियली वापरलं जाणारं मशीन जे आहे तर त्याला व्हेंटिलेटर असं म्हणायचं. आणि त्याचा उपयोग काय होतो बघा, युजेस जर आपण पाहिले तर गेट ऑक्सिजन इनटू द लंग्स, त्या पेशंटला ऑक्सिजन मिळवण्यासाठी किंवा ऑक्सिजन पुरवण्याचं काम जे आहे तर ते या व्हेंटिलेटरद्वारे केलं जातं. सो गेट ऑक्सिजन टू द लंग्स. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन काय आहे, टू रिमूव्ह कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द लंग्स. आपल्याला माहिती आहे, आपल्याला ज्यावेळेस आपण ब्रीदिंग करतो किंवा रेस्पिरेशन होत असतं त्यावेळेस ऑक्सिजन यूज केला जातो आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो रिमूव्ह केला जातो. तर ऑक्सिजन त्या पेशंटला पुरवणे, त्याचबरोबर त्याच्या शरीरामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड जो आहे की जो लंग्स मध्ये आलेला आहे तर तो बाहेर टाकणे, हे जे काम जे आहे तर ते व्हेंटिलेटरद्वारे केलं जातं. आणि त्याच्यानंतर तिसरी जे महत्त्वाचा यूज आहे, हेल्प दी पेशंट ब्रीथ. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर त्या पेशंटला ब्रीदिंगसाठी हेल्प करण्याचं काम जे आहे तर ते व्हेंटिलेटरचं असलेलं पाहिलं जातं. सो ड्यू टू दॅट इट इज अन व्हॅल्युएबल इन्स्ट्रुमेंट ऑर व्हेरी युजफुल इन्स्ट्रुमेंट टू दी सपोर्ट सिस्टीम ऑफ अन ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझमला सपोर्टसाठी, रेस्पिरेटरी सपोर्टसाठी वापरलं जाणारं मशीन आहे, त्याला आपण व्हेंटिलेटर असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर या आपण सांगितलं की या चॅप्टरमध्ये दोन पॉइंट आहेत किंवा दोन भाग आहेत, एक आहे रेस्पिरेशन आणि दुसरा आहे सर्क्युलेशन. तर या रेस्पिरेशन मधला लास्ट पार्ट जो आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण पाहिलं वेगवेगळे ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतील. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी गॅसेस मध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड असेल, किंवा त्याचबरोबर वेगवेगळे ट्रान्सपोर्ट मटेरियल असतील, रेग्युलेटरी सबस्टन्सेस असतील, तर ते ट्रान्सपोर्ट करणं हे गरजेचं असतं. आणि ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल जो आहे तर तो ट्रान्सपोर्टिंग फ्लुइड जे आहे बॉडीमधले तर त्याच्याद्वारे केलं जातं. लिम्फ असेल किंवा ब्लड जे आहे, ब्लड इज द इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्टिंग फ्लुइड इन आवर बॉडी, तर ते महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे विच इज ऑकर्स बाय द डिफ्युजन अँड बाय अन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बिटवीन द सेल्स. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशन जे आहे तर ते कोणत्या प्रोसेसद्वारे होतं, सो विच इज ऑकर्स बाय द डिफ्युजन प्रोसेस, डिफ्युजन प्रोसेसद्वारे होतं. आणि दुसरं म्हणजे काय, बाय अन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बिटवीन दी सेल्स. सेल्स मध्ये जो काय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होणार आहे तर त्याच्याद्वारे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट जे आहेत तर ते ट्रान्सपोर्ट होताना पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक टर्म आहे बघा, सायक्लोसिस. सायक्लोसिस म्हणजेच काय, ट्रिमिंग मूवमेंट ऑफ दी सायटोप्लाझम शोन बाय दी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम द्वारे त्या ठिकाणी स्ट्रीमिंग मूवमेंट जी सायटोप्लाझमची आपल्याला दाखवली जाते तर त्यालाच आपण काय म्हणतो, विच इज कॉल्ड एज सायक्लोसिस. अमिबा असेल किंवा पॅरामोशियम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सायक्लोसिस पाहायला मिळतं. आणि मग त्याच्यामध्ये हे जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे तर इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर असं वेगवेगळ्या प्रकारचं पाहायला मिळतं. सिलेंट्रेट असतील, फ्लॅटवर्म असतील किंवा इतर जे ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रासेल्युलर आणि त्याचबरोबर इंट्रासेल्युलर जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट जे आहे तर त्याच्यामध्ये वॉटर जे आहे तर ते बॉडी कॅव्हिटी मधून पास होतं आणि नंतर ते गिल्स मधून त्या ठिकाणी म्हणजे ते बाहेर पडताना पाहायला मिळतं. तर हे जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारे होतं. त्याच्यामध्ये स्पॉन्जेस मधलं एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन पाहायला मिळतं आणि काही ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टेशन जे आहे तर ते पाहायला मिळतं. ठीक आहे, तर आज आपण बघा आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे काय, त्यालाच आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन असं म्हटलं. ज्या व्यक्तीमध्ये नॅचरली ब्रीदिंग होत नाही तर अशांमध्ये त्या ठिकाणी आर्टिफिशियल व्हेंटिलेशन वापरलं जातं. ड्युरिंग दी सायक्लोसिस, सफोकेशन किंवा इलेक्ट्रिक शॉक यावेळेस ते वापरलं जातं. दोन स्टेप त्याच्यामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. ते म्हणजे एस्टॅब्लिश्ड अँड मेंटेनिंग अँड ओपन एअर पॅसेज फॉर दी अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट टू दी लंग्स. आणि दुसरं म्हणजे फोर्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ॲज इन माउथ टू माउथ रेस्पिरेशन और बाय दी मेकॅनिकल मीन्स लाईक दी व्हेंटिलेटर. आणि म्हणून मग आपण व्हेंटिलेटर म्हणजे काय पाहिलं, सो इट इज अ मशीन विच इज युज्ड टू सपोर्ट द ब्रीदिंग
and used during the surgery or treatment of the serious lung diseases. वेगवेगळे जे लंग डिसीजेस आहेत जे सिरियस आहेत तर त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या ठिकाणी वापरलं जातं आपल्याला पाहायला मिळतं. कशासाठी? फॉर ब्रीदिंग पर्पजसाठी, सपोर्ट ब्रीदिंगला करण्यासाठी वापरलं जाणारे मशीन जे आहे किंवा ज्या व्यक्तीमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम त्या ठिकाणी पूर्णपणे नॉन फंक्शनिंग झालेले आहे तर त्या व्यक्तीमध्ये हे ब्रीथ व्हेंटिलेटर जे आहे तर ते वापरलं जातं. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला प्रॉपर लंग्समध्ये ऑक्सिजन मिळतो, त्याच्यानंतर लंग्समधून ऑक्सिजन बाहेर म्हणजे एक्सेल करता येतो आणि त्याचबरोबर हेल्प टू दी पेशंट पेशंटला ब्रीदिंगसाठी हेल्प करतो. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट याच्यामध्ये आपण सांगितलं ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन होतं, इंट्रासेल्युलर आहे त्याचबरोबर एक्स्ट्रासेल्युलर आहे. आणि त्याच्यामध्ये सायक्लोसिस आपण पाहिली. सायक्लोसिस म्हणजे आपण सांगितलं स्ट्रेनिंग मुवमेंट ऑफ दी सायटोप्लाझम शोईंग इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. परत वेगवेगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये सायटोप्लाझमची जी स्ट्रेनिंग मुवमेंट पाहायला मिळते तर त्याला आपण सायक्लोसिस असं म्हणतो. आणि वेगवेगळे जे कंपोनंट जे आहेत त्याकडे ट्रान्सपोर्ट इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर प्रोसेसद्वारे होताना पाहायला मिळतात. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दी फर्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर दॅट इज नथिंग बट दी रेस्पिरेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरा याच्यामधला पार्ट चालू करतोय ते म्हणजे सर्क्युलेशन.